ठाकरेंच्या नेत्यांची आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची आज बैठक, तर वायबी चव्हाण या ठिकाणी आज दुपारी 12:30 वाजता बैठक. ठाकरेंच्या युतीत राष्ट्रवादी सामील होण्यावरती चर्चा. मुंबईमध्ये महाविकास आघाडीसोबत लढावं असं पक्षाचं मत. मुंबईमधल्या विकासासाठी एकत्र यायला हवं, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. स्थानिक नेते निवडणुकांसंदर्भात निर्णय घेतील, सोमवारपर्यंत सगळं काही चित्र स्पष्ट होणार असंही केलं वक्तव्य. स्थानिक निवडणुकीत काही ठिकाणी काँग्रेसची आघाडी आहे, तर हर्षवर्धन सपकाळ यांची ही माहिती. मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार, सपकाळ यांचं हे वक्तव्य समोर. आम आदमी पार्टी मुंबईमधील सर्व 227 जागा स्वबळावर लढवणार, उमेदवारांची यादी जाहीर. महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसची मोठी कोंडी होणार. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार या फक्त चर्चा. युगेंद्र पवारांची प्रतिक्रिया, तर बारामती नगर परिषदेत आमचा विजय नक्की, युगेंद्र पवार यांना विश्वास. ठाणे पालिकेत भाजपकडून शिवसेनेकडे 131 पैकी 48 जागांची मागणी. भाजपने मागितलेल्या जागांपैकी अनेक जागा सेनेच्या उमेदवारांच्या. ठाणे महापालिकेतील भाजपचा प्रस्ताव शिवसेनेला अमान्य. ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेकडून लाडक्या बहिणींचा उमेदवारी अर्ज भरण्यावरती जोर. शिंदेंच्या मतदारसंघातून शबनम इम्तियाज खान यांनी उमेदवारी अर्ज भरून पक्षाकडे सुपूर्द केला. अर्ज भरण्यासाठी अनेक इच्छुकांची मोठी गर्दी. नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाच्या 10 उमेदवारांची पहिली यादी जाहीर. लोकांच्या मूलभूत मुद्द्यांवरती निवडणूक लढवत असल्याचं आम आदमी पक्षाकडून सांगण्यात आलं. पुणे महापालिका निवडणुकांच्या प्रचारासाठी सभा मैदानांचे दर जाहीर. पुणे पालिकेचा हा निर्णय समोर. अंजनगाव सुर्जीमध्ये आमदार गजानन लवटे यांची प्रतिष्ठा पणाला. गजानन लवटे यांचे पुत्र असलेले यश लवटे देखील निवडणुकीच्या रिंगणात. गजानन लवटे हे ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार.